नमस्कार. आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. सर्व लाडक्या बहिणी, आता ज्या बहिणींनी सेकंड OTPसाठी नातेवाईकांचा आधार नंबर देऊन ज्यांनी eKYC पूर्ण केली आहे, तर अशा बहिणींना, अशा सर्व ज्या बहिणी आहेत त्यांना पुन्हा eKYC करायची आवश्यकता आहे का? त्यांना पुन्हा eKYC करता येईल का? किंवा आता अशा ज्या बहिणी आहेत त्या अशा बहिणींना पात्र लाभार्थी यादीमध्ये सरकार समाविष्ट करणार का? असे अत्यंत महत्त्वाचे अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर सर्व लाडक्या बहिणी, कारण की आता जेव्हापासून आता म्हणजे 18 तारखेपासून भरपूर अशा बहिणी आहेत की त्यांच्या काय कमेंट्स येत आहेत की मी माझ्या भावाचा आधार नंबर दिला सेकंड OTPसाठी आणि eKYC पूर्ण केली, परंतु आता आम्हाला योजनेचा लाभ मिळेल का? आता परत आम्हाला कागदपत्र जोडायची आहेत का? पुन्हा आम्हाला कागदपत्र देऊन eKYC करायची आहे का? काही बहिणी म्हणतात आम्ही मुलाचा आधार नंबर दिला, कोणाचा म्हणजे ज्यांनी कोणी नातेवाईकांचा आधार नंबर दिलेला आहे सेकंड OTPसाठी आणि अशा बहिणींनी eKYC पूर्ण केलेली आहे, म्हणजे त्यांची eKYC त्यांनी पूर्ण केलेली आहे सक्सेसफुली. तर आता अशा बहिणींना पुन्हा कागदपत्र द्यायची आवश्यकता आहे का? पुन्हा eKYC करताना कागदपत्र जोडायचे आहे का? आणि पुन्हा eKYC करायची आवश्यकता आहे का? तर असे सर्व बहिणींचे प्रश्न हे दररोज कमेंट्स येत आहेत आणि खूप बहिणी याच कमेंट्स करत आहेत. परंतु मी व्हिडिओ अपलोड केला, पण बहिणींनी नीट व्हिडिओ तो पाहिला की नाही माहीत नाही. बघा, सरकारने आता eKYCबद्दल नवीन GR आणलेला आहे आणि आता या GRमध्ये सरकारने स्पष्टपणे म्हणजे खूप स्पष्ट भाषेत सरकारने डिटेल्समध्ये सांगितलेलं आहे GRमध्ये की हा जो GR आहे ना, यामध्ये खूप महत्त्वाचे मुद्दे सरकारने मांडलेले आहेत. तर काय म्हटलेलं आहे सरकारने बघा, या योजनेअंतर्गत ज्या पात्र लाभार्थी महिलांचे वडील हयात नाहीत किंवा पती देखील हयात नाहीत किंवा घटस्फोट झालेला आहे, त्या लाभार्थी महिलांनी स्वतःचे eKYC करावे व तदनंतर त्यांनी त्यांचे पती अन्यथा वडील यांचे अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र व घटस्फोट प्रमाणपत्र किंवा न्यायालयाचे आदेश याची सत्यप्रत संबंधित अंगणवाडी सेविका यांच्याकडे दिनांक 31/12/2025 पर्यंत जमा करण्यात यावी. परंतु इथे लाडक्या बहिणींचे काय प्रश्न आहे की आता ज्या बहिणींचे घटस्फोट म्हणजे झालेला नाही आहे, बरोबर, म्हणजे अशा बहिणी भरपूर आहेत की त्या फक्त आईकडे राहतात पण त्यांचा घटस्फोट झालेला नाही आहे. अशा भरपूर बहिणी आहेत की त्यांचे घटस्फोटाचे कागदपत्रच त्यांच्याकडे नाही आहे आणि अशा भरपूर बहिणी आहेत की त्यांचे वडिलांचे त्यांच्याकडे मृत्यू प्रमाणपत्र नाही. तर अशा बहिणींनी पुन्हा आता म्हणजे eKYC कशी करायची अशा बहिणींनी हे तर मी तुम्हाला सांगणारच आहे. परंतु लाडक्या बहिणी, सरकार तुम्हाला काय सांगत आहे की ज्यांच्याकडे हे कागदपत्र आहे त्यांनी अंगणवाडी सेविका यांच्याकडे हे कागदपत्र 31/12/2025 पर्यंत तुम्ही अंगणवाडी सेविकांकडे तुमचे हे कागदपत्र त्यांना द्यायचे आहे, तिथे जमा करायचे आहे अंगणवाडी सेविकांकडे जाऊन. परंतु प्रश्न काय आहे, ताईंच्या कमेंट्स काय येत आहेत की ज्यांच्याकडे कागदपत्र नाही तर अशा बहिणींची eKYC कशी करायची? अशा बहिणींना काय करायचं आहे? तर बघा, खूप महत्त्वाचं तुम्हाला सांगत आहे आता मी की लाडक्या बहिणी, तुम्ही तुमच्या नातेवाईकांचा आधार नंबर जो दिलेला आहे सेकंड OTPसाठी, तर अशा बहिणींची eKYC सक्सेसफुली पूर्ण झालेली आहे, बरोबर. तर
तुमच्याकडे जर भविष्यामध्ये कागदपत्र तुम्हाला जर मिळाले नाही, भविष्यात जर तुमच्याकडे सर्व कागदपत्र उपलब्ध झालेले नाही, होणार नाही कदापि पण, तर तुम्ही जी ई-KYC केलेली आहे सक्सेसफुली, तीच तुमची ई-KYC तुम्हाला कामास येणार आहे. तर सरकार काय म्हणतंय बघा पुढे, आपण पुन्हा या विषयावर बोलूयात. परंतु हे काय सांगत आहे सरकार GRमध्ये, तर अंगणवाडी सेविकांनी त्यांच्याकडे लाभार्थी महिलांकडून दाखल केलेल्या प्रमाणपत्राची तपासणी करून त्या लाभार्थी महिलांना त्यांचे पती अथवा वडील यांची ई-KYC करण्यापासून सूट देण्यात पात्र असल्याची शिफारसबद्दल शिफारस बाल विकास प्रकल्प अधिकारी CDPO यांचे मार्फत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्याकडे दाखल करावी. म्हणजे काय, तर म्हणजे ज्या बहिणींकडे कागदपत्र आहेत अशा बहिणींनी अंगणवाडी सेविकांकडे जाऊन ते कागदपत्र द्यायचे आहे. मग तुमची तिथे त्यांच्याकडे त्यांनी म्हणजे तुमच्याकडे जर कागदपत्र असेल तर तुम्ही फक्त अंगणवाडी सेविकांना जाऊन ते कागदपत्र द्या, तिथेच तुमची जबाबदारी संपली. मग नंतर तुमचे जे कागदपत्र आहे ते अंगणवाडी सेविका पुढे महिला व हे CDPO म्हणजे जिल्हा, इथे म्हटलेलं आहे बघा, मी तुम्हाला पुन्हा सांगते ते जिल्हा महिला बाल विकास अधिकारी यांच्याकडे ते द्यायचे आणि मग तिथून तुमचे कागदपत्र महिला व बाल विकास अधिकारी म्हणजे महिला व बाल विकास विभागाकडे जाणार आणि मग तुमचं तिथून सगळं ते फायनल डन होणार. परंतु ज्या बहिणींकडे कागदपत्र नाहीत तर अशा बहिणींनी काय करायचं बघा, मी इथे ते सांगते आहे. समजा तुमच्याकडे कागदपत्र नाही किंवा भविष्यामध्ये तुमच्याकडे हे कागदपत्र उपलब्ध होणार नाही आहे, तुमच्याकडे कदापिही तुमच्याकडे हे कागदपत्र पुन्हा येणार नाही भविष्यामध्ये, किंवा भविष्यात म्हणण्यापेक्षा 31/12पर्यंत म्हणजे जोपर्यंत मुदत आहे 31/12 डिसेंबर तोपर्यंत जर तुमच्याकडे कागदपत्र मिळाले नाही, आले नाही किंवा उपलब्ध झाले नाही, तर तुम्ही काय करणार, तर तुम्ही जी ई-KYC केलेली आहे तुमच्या नातेवाईकांचा नंबर देऊन तीच तुमची ई-KYC तुम्हाला कामास येणार आहे. कारण की आता इथे GRमध्ये पण सरकारने काय म्हटलेलं आहे की तुम्ही तुमचा आधार नंबर देऊन तुम्ही तुमची ई-KYC पहिले पूर्ण करा आणि मग नंतर तुमच्याकडे जर कागदपत्र असेल तर तुम्ही ते अंगणवाडी सेविकांकडे द्या. आणि जर तुमच्याकडे कागदपत्र नसतील तर काय करायचं, याच्यावर सरकारने काहीही पर्याय सांगितलेला नाही. सरकारने GRमध्ये यावर कुठलाही पर्याय सांगितलेला नाही. म्हणजे सरकार काय गृहीत धरते की सगळ्या लाडक्या बहिणींकडे कागदपत्र आहेत. हो बरोबर आहे, पण ज्यांच्याकडे कागदपत्र नाही आहे त्या बहिणी कशा ई-KYC करणार. सेकंड OTPसाठी त्यांना आधार नंबर कोणाचा टाकणार, नातेवाईकांचाच टाकणार ना. कारण की हे जे अपडेट आहे हे महिला व बालविकास विभागाला कडून घेतलेले आहे. कोणी, महाई सेवा केंद्राने. आणि महाई सेवा केंद्राने हे अपडेट दिलेलं आहे की ज्यांना मुलगा आहे त्यांनी मुलाचा आधार नंबर द्या आणि ज्यांना भाऊ आहे त्यांनी भावाचा आधार नंबर द्या सेकंड OTPसाठी. हे कोणी कोणाच्या मनाने, माझ्या मनाने सांगत नाही आहे मी. हे महाई सेवा केंद्रातून आलेलं अपडेट आहे आणि त्यांना कोणी सांगितलं आहे, तर वरून सांगितलं आहे त्यांना हे अपडेट. म्हणून ज्या बहिणींनी नातेवाईकांचा आधार नंबर देऊन सेकंड OTPसाठी दिलेला आहे आणि ई-KYC पूर्ण केलेलं आहे, त्या बहिणी अजिबात घाबरू नका. तुमच्याकडे जर भविष्यात कागदपत्र उपलब्ध होणार नसेल तर तुम्ही अजिबात घाबरू नका. कारण की तुम्ही ई-KYC तुमच्या नातेवाईकांचा आधार नंबर देऊन सेकंड OTPसाठी तुम्ही नातेवाईकांचा आधार नंबर दिला आहे आणि तुमची ई-KYC तुम्ही सक्सेसफुली पूर्ण केलेली आहे. त्यामुळे तुमच्याकडे जर कागदपत्र नसतील आणि येणारच नसतील तर तुम्ही घाबरू नका. जेवढी तुमची ई-KYC सक्सेसफुली झालेली आहे तेवढी जशी आहे तशीच राहू द्या. कारण की तुमच्याकडे आता दुसरा पर्यायच नाही. तुमच्या हातात कुठलाही आता पर्याय तुमच्याकडे अवेलेबल नाही, उपलब्ध नाही. त्यामुळे तुम्ही आता ई-KYCमध्ये काही गडबड करू नका. कारण की तुमची ई-KYC तुम्ही पहिली प्रक्रिया पण पूर्ण केलेली आहे, म्हणजे पहिली पायरी पण तुम्ही पूर्ण केलेली आहे आणि नंतरची तुम्ही नातेवाईकांचा आधार नंबर देऊन पण तुम्ही तुमची ई-KYC पूर्ण केलेली आहे. तुमच्याकडे जर 31 डिसेंबरच्या आधी जर तुमच्याकडे कागदपत्र उपलब्ध जर झाले तर तुम्ही अपलोड करून किंवा तुम्ही अंगणवाडी सेविकांना तुमचे कागदपत्र सुपूर्द करा आणि तुम्ही
मग पुढची ती प्रोसेस अंगणवाडी सेविका पूर्ण करतील. ओके.